नमस्कार यूट्यूब फॅमिली. हे आमचं गावाकडचं घर आहे आणि इथं साई आणि वेदू खेळते. 9:30-10चं वाजलेले आणि ऊन पण जरा जरा जास्त पडायला लागलं. तर उन्हाळ्याचे दिवस चालू झालेत. दारातलं तुळशी रुंदान आहे, खाली सुद्धा तुळशी खूप छान उगवले. आता हे प्राजक्ताचं झाड आहे, वाळलं होतं, पानं जड झालती त्याच्यामुळे ते फांद्या तोडून टाकल्यात. आणि हे तुम्ही बघू शकता, दारात काजूचं झाड लावलेले. मी पहिल्याच वेळेस काजूला एवढा तौर आलेला बघितलाय. यंदा खरंच खूप छान तौर आलाय. आणि शक्यतो आपल्या गावाकडं अशी काजूचे कुठं कशाचे झाडं नसतेतच. आणि आमचं लग्न झालं ना त्यावेळेस एकदम छोटं झाड होतं, एक हातभरच झाड असं ना. आता हे बघू शकतो किती मोठं झाड झालंय. आणि तौर तर एवढा प्रचंड आलाय. वाव्याला काजू तर खरंच छान आलेत. मी पाहिले पण नव्हते, मी आत्ताच बघतेय. खरंच छान काजू आले. ते तौर जसा लागलाय ना तसाच काजूचा सुद्धा बहर जास्त आलाय. याला भरपूर प्रमाणात काजू आले. तर ह्यामुळं आम्हाला खरं गावाकडे राहू वाटतं. पुण्याला आम्हाला बिलकुल करमत नाही, पण नावीला जाणे आम्हाला खरंच पुण्याला राहावं लागते. हे वातावरण सोडून खरं सांगा बरं, तुम्हाला कोणाला गावाकडं असं राहू वाटणार नाही. आणि पाणी एवढं थोडं असताना सुद्धा यांनी हो बा खायचं नसतं बाळा, ते आत्ताशी का आलंय, कच्च आहे ते. हे नारळाची झाडं. घराचं आता पूर्ण काम केलंय. आता 1 महिना झालं, कलर दिलाय आता घराला. फरशीचं त्याचं टोटल काम करून घेतलंय. 8 वर्ष काम चालू होतं आणि हे सोपं नसतंय. 8 वर्षामध्ये भरपूर कामं झाले. 2-3 बोर झाले, तर पुन्हा एक विहीर झाली. विहिरीचं संपूर्ण काम केलंय. आणि आता कलर फरशी हे जे काम राहिलं होतं आमच्या लग्नाच्या टायमिंगला ना, मला वाटतं फक्त हे काम करून घेतलेलं होतं घराचं. आणि बाकीचं काम राहिलेलं होतं ते तसं शिल्लक ठेवलं होतं, कारण की ते म्हटले बाहेरचे कामं विहिरीचे त्याचे होणार नाही, तर त्याच्यामुळे विहिरीचं पाईपलाईनचं काम करून घेतलं होतं. आणि आता 1 महिन्यामध्ये ना फरशीचं कलरचं काम पूर्ण केले. आणि हा ब्लॉक पण टाकून दिलाय, कारण की दारात लेकरं खेळतात ना कधी आल्यावर, तर मग पाणी ते साचत नाही, त्याच्यामुळं इथं पण टाकून घेतलंय. खरंच आमचा परिसर आणि आमच्या गावात खरंच करमत नाही बरं का इकडं साईडला कुठं. मला माझं लग्न झालं तर त्यावेळेस असं वाटायचं एकटंच घर आहे, मी एवढ्या माणसात वस्तीत राहून आलेली आहे, करमन का नाही. पण आता प्रचंड हिरवगार आणि झाडांचं तर बघू शकता. आंब्याचा बाग केलाय मागं, घराच्या मागं टोटल आंब्याची झाडं येतं. इकडं गिनी गवत लावले गुरासाठी आणि दारातली मका आहे. हे आंब्याचे झाडं, आंब्याला सुद्धा चांगला तौर आलेला आहे. पण मला वाटतं हे धुकं पडल्यामुळं मध्ये जरा त्याच्यावर रोग पडलाय आंब्यावरती, त्याच्यामुळे आंबे जरा थोडेसे हे झाले. तर गेल्या वेळेस तुम्ही पेरूचं झाड बघा, हे पेरूला एवढे पेरू आलते ना, गावरान पेरू होता, अख्खा सडच झालता झाडाखाली. आम्ही आलतो त्यावेळेस 1 महिन्यापूर्वी आलो होतो गावाला. आता सगळी झड झाली पेरूची. पलीकड लिंबूची झाड आहे. तर हे आंब्याचं झाड आहे. इथे एक लिंबाचं झाड होतं वाटतं, घराच्या वरती जास्त मोठं झालं त्याच्यामुळे मग ते झाड तोडलंय. आणि आता हे आंब्याचे झाड बघा किती छान वाटते. मुळात मला हे सांगायचं आहे, आम्हाला खरंच पुण्याला बिलकुल करमत नाही. पण वेदूच्या बाबांना पुण्याला नोकरी असल्यामुळं आम्हाला राहावं लागते पुण्याला.